माझे मित्र यांनी एक छान अशी मला गिफ्ट आणून दिली. त्यांना हे पोपट खाली पडलेला सापडला. साहजिकाच्या मला कोणी कावळे वगैरे लागले असतील. थोडा पाळीवच वाटू लागला. घरी घेऊन आलो तर मस्त पाणी टाकलं, त्याच्यामध्ये मस्त पोहायचं बघू लागला. मग साहजिकाची कोणतरी पाळलेला होता. आपल्याकडं 1-2 दिवस ठेवायचा नियोजन होतं. आपल्याकडे ठेवलं त्याला, पण त्याला परिपूर्ण पंख वगैरे होते. मग त्याला जर पंख असते ना तर आपण फक्त प्रयत्न करू की त्याला निसर्गामध्ये जगण्यासाठी जे जे लागेल ते द्यायचे. आपण त्याला उडता येतं का आधी व्यवस्थित बघितलं. आनंद तर मस्त वाटला का त्याला तुळशी पाण्यामध्ये. पण निसर्ग तर केवढा आहे, भरपूर आज निसर्गात पाणी आहे, तेवढ्यामध्ये निसर्ग नाही त्या डब्यामध्ये एवढूशा. काळजी करू नको म्हणलं, तुला काही बंधन ठेवणार नाही. ट्रेनिंग चालू केली जेणेकरून त्याला निसर्गात राहता येईल नाही राहता येईल ह्या अनुषंगाने. जाग्यावरून सोडला तर जाग्यावरून उडू लागला. भारी वाटू लागलं. स्वतःच्या पायावर उभा आहे. माणसाजवळ जास्त येते का नाही हे ट्राय केलं. जास्त माणसाजवळ येत नव्हता, जेणेकरून आपण सोडलं जर माणसापाशी गेलं तर पुन्हा वापस त्याला जेल होईल. त्या अनुषंगाने त्याला बघू लागलो, पण ते जवळ यायला की उडून चालला. आणि त्याला खायला बी 1-2 दिवस आपण लांबच ठेवलं, जेणेकरून त्याला जेवण हे हुडकून भेटते ह्याची जाणीव आपण करून दिली. माणसाजवळ येत नाही ह्याची मला परिपूर्ण त्याची जाणीव झाली. माणसाजवळ प्राणीपक्षाजवळ नाही आला पाहिजे दुसऱ्या, जेणेकरून ह्याला धोका होणार नाही. घरापाशी धरायचा प्रयत्न केला तर उडून चालला. छान असे पंख आहेत म्हणला ह्याला. आता फक्त आपण सोडायचं निसर्गात ह्याला कमी आहे. जर तिच्या पायावरती उभा असेल तर आपल्याकडे ठेवण्यात काय अर्थ नाही. दुःख वाटतंय, 1 दिवसामध्ये प्राण्यापक्षासोबत लढा लागून जाते. पण त्यांचं आयुष्य खरं बघितलं तर निसर्गामध्ये आहे. त्या अनुषंगाने आम्ही तिकडं त्याला घेऊन जाऊ म्हणलं. आता निसर्गात सोडून देऊ. मनात ओझं होतं पण ते परिपूर्ण होता. काय हरकत नाही म्हणलं. आपल्याला जरी दुःख झालं पण त्याला किती दुःख होत असेल जेलमध्ये राहायचं. आपल्याकडं पिंकी आणि पहिलेच मुगले आहेत. पिंकी जाईन लवकरच. सोडून दिला निसर्गामध्ये. छान अशी भरारी घेतली. जा म्हणलं बाळा, जग तुझं आयुष्य. बंधनात ठेवण्यापेक्षा मुक्त कधीही भारी आहे. चला, आयुष्यात काहीतरी समाधान. धन्यवाद.